हळदी कुंकवाचा पार्ट 1 तुम्ही बघितलेला असेल आणि संक्रांतीला मी म्हटलेलं होतं की मंदिर बंद होतं त्याच्यामुळे ववसायला आलेलंच नव्हतो आणि आज रथसप्तमी होती आणि सगळ्याच गोष्टी एकत्र झाल्या. ववसले पण 5 जणी मला भेटल्या पण आणि आमच्याकडे स्पेशली विडे घ्यायची पद्धत आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये आहे काही ठिकाणी नाही पण. तर विडा देताना बघा आमच्याकडे असं बोलतात की सीता गंधारीचा विडा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची आणि देती राणी कोणाची. आणि ही जी होती ना फ्रेंड माझी तर ती बिहारची आहे तर तिला हिंदीत सांगून त्याच्यानंतर मराठीत असं करून करून सगळ्यांना सांगावं लागतं आणि असंही हे दुसऱ्या पण सगळ्या मैत्रिणी दुसऱ्या जिल्ह्यांमधल्या आहेत ना त्याच्यामुळे त्यांनाही माहिती नाही. तर दरवर्षी हळदी कुंकाला हे सगळं मला खूप असं मजेशीर पण वाटतं छान पण वाटतं की आपण आपल्या सगळ्या चालीरीती पार पाडतो इकडे सुद्धा. आणि त्याच्यानंतर असं वडे गरम गरम तळले याच्यामुळे मला खूप जास्त उशीर झाला. मला वसून विडे घ्यायला खूप वेळ गेला. त्याच्यानंतर तयार गरम गरम वडे केले आणि सगळ्यांनी मस्त खाल्ले. इकडे जेंट्स पण बसलेले ते 3-4 अगोदरच हळदी कुंकू लावलेलं होतं त्याच्यामुळे परत काही लावलंच म्हणजे लावलं पण ते शूट नाही झालेलं. असं छान असं खाऊन पिऊन गप्पा सगळं झाल्याच्या नंतर खूप जास्त थकली होती मी आणि माझ्या लेकाने म्हणजे सगळ्यांनीच अशी हेल्प केली मला घर आवरायला.